श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर संध्याकाळची ना माझी देवपूजा झालेली आहे आणि आज ना प्रिशाच्या आवडती पालक डाळ मी बनवणार आहे. तर ट्युशन चालू व्हायच्या अगोदर ना मी तूर डाळ भिजत घातली होती आणि पालक पण मिठामध्ये भिजत ठेवला होता. पालेभाज्या किंवा फळभाज्या काही असो मी मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवते पहिलं. त्याच्यानंतर मी किचनमध्ये आले ट्युशन संपल्यानंतर. आणि पालक डाळला मी बऱ्याच 2-3 प्रकारे करते. त्यातलीच एक पद्धत मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. डाळ अगोदरच भिजत ठेवली होती. नंतर मग त्याच्यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून, टोमॅटो आणि पालक, भरपूर असा पालक मी घातले आणि 3 शिट्या करून घेतल्या. नंतर आता मी फोडणी देते. ते एका कढईमध्ये ना तेल घेतलं आणि लसूण जरा जास्तच घेतलं, म्हणजे 4 पाकळ्या घेतल्यात. तो छान ना बारीक चिरून घेतला. त्याच्यामध्ये हिंग, लाल तिखट, मालवणी मसाला, हळद असं सगळं घातलं आणि नंतर मग जे पालक घोटून घेतला होता, पालक डाळ जी घोटून घेतली होती ती टाकली, मीठ टाकलं आणि छान उकळून घेतलं. खूप सुंदर अशी होते पालक डाळ. नक्की करून